टाकी झी टाकी. तुझ्या कीर्तनात न्हालो आणि मानसात आलो. हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वार करी पाठ समजली खरी. देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कीर्तन मालिकेच्या या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली संत एकनाथ महाराज असं म्हणतात, रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. शांतिरूप प्रकटला ज्ञानोबा माझा. संत ज्ञानेश्वर माऊलींचा तेज समृद्ध काळ आपण चरित्र कथेच्या माध्यमातून पुढचे काही भाग श्रवण करणार आहोत. आपल्या समवेत आहेत हरिभक्त परायण गणेश महाराज शिंदे. सुरुवात करूया कथेच्या या पहिल्या भागाला. जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी. जय जय 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 राम कृष्ण हरी. खटोड प्रतिष्ठानच्या वतीनं आणि झी टॉकीजच्या माध्यमातून बीडमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला. आणि या महोत्सवामध्ये आज संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्रावर एक संगीतमय सोहळा व्हावा या उद्देशानं खरं तर आज या कार्यक्रमाचं आयोजन आहे. ही कथा तुमच्या समोर सांगण्यापाठीमागे आयोजकांचा आणि माझा व्यक्तिशः काही वेगळी संकल्पना आहे. आपण म्हणाल की ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समोर असताना
असा एकही जीवनातला विषय नसेल की ज्या विषयाला ज्ञानोबांनी स्पर्श केला नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, निसर्गातल्या प्रत्येक घटकावर ज्ञानेश्वरी जर भाष्य करते, तर मग ज्ञानोबांची कथा, ज्ञानोबांचं चरित्र असं वेगळ्या रूपानं सांगण्याची गरज काय? माझा दावा आहे की आपण शब्द रूपानं जे सांगतो त्या शब्दांच्या पाठीमागं समृद्ध असं जगणं नसेल तर त्या शब्दांना फारसा अर्थ उरत नाही. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी तर महान आहेच. घराघरानं ती स्वीकारली, घराघरात ती पूजली गेली, घराघरात ती वाचली गेली. अहो, ज्ञानेश्वरीवरती एवढं प्रेम केलं आमच्या लोकांनी, कित्येकांना ती कळो ना कळो पण ती वाचत मात्र राहिली. किती प्रेम करावं एखाद्या ग्रंथावरती. असं घर शोधून सापडणार नाही की ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही. माझा एक उच्च शिक्षित मित्र आहे, त्याची आई फारशी शिकलेली नाही, पण ज्ञानेश्वरी मात्र रोज वाचते. आणि मग मित्राने एक दिवशी विचारलं, आई ते प्राकृत आहे, तुला कळतं का? ती म्हटली, सगळंच कळतं असं नाही. मग यानं विचारलं, जे कळत नाही ते का वाचावं? आई सरळ म्हटली, वाचत राहिलं ना मग आपोआप कळतं. वाचत राहावं. काही ग्रंथच असे सिद्ध आहेत की ते वाचत राहावेत, मार्ग आपोआप सापडत राहतो, कळायला लागतात. मग ज्ञानेश्वरीवरती महाराष्ट्रातल्या लोकांनी, भारतातल्या लोकांनी, नवे नवे जगभरातल्या लोकांनी एवढं प्रेम केलं, मग वेगळं जाऊन परत चरित्र का सांगावं? मी पुन्हा म्हणेल, ज्ञानेश्वरी महान आहे, पण त्या ज्ञानेश्वरीच्या पाठीमागे ज्ञानोबा जे जगले, जे समृद्ध जीवन ज्ञानोबा जगले, त्या जगण्याचा प्रभाव आपल्याला ज्ञानेश्वरीत पाहायला मिळतो. वैशिष्ट्य असं आहे, त्या जगण्याचा प्रभाव पाहायला मिळतो, पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांचं व्यक्तिगत जीवन मात्र सापडत नाही. किती वेगळेपण आहे. आपण जर एखादं पुस्तक लिहायला घेतलं, आपल्याला सवय असते, रोज निशी लिहितो, आपण डायरी लिहितो, आपण जे जगलो ते लिहितो. एखादं पुस्तक लिहायचं म्हटलं तर तटस्थ अंगानं आपल्याला ते लिहिता येत नाही. त्यात आपलं जगणं, आपली दुःख, आपलं सुख, आपल्या यातना डोकावत राहतात. पण वैशिष्ट्य असं आहे ज्ञानोबांचं की ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांच्या जगण्याचा प्रभाव आहे, परंतु ज्ञानोबांचं वैयक्तिक आयुष्य जरासही ज्ञानेश्वरीमध्ये डोकावत नाही. हे वैशिष्ट्य आहे ज्ञानोबांचं. मला सांगा, येशू ख्रिस्तांचं बायबल आहे, त्या बायबल मधून किंवा येशू ख्रिस्तांच्या शिकवणुकीतून जर येशू ख्रिस्तांचं जगणं वजा केलं तर, येशू ख्रिस्तांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीमधून जर त्यांचं जगणं वजा केलं तर करोडो लोकांना मोहिनी घालेल असं फारसं काही उरणार नाही. म्हणून आपण जे बोलतो, आपण जे सांगतो, त्याच्या पाठीमागं जे समृद्ध जगणं आहे, ते जगणं सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावं, त्यासाठी खरं तर हा अट्टास आहे. यमुना आणि शरयू दोघीही नशीबवान आहेत. पात्र मोठं आहे, प्रवास मोठा आहे. एकीनं साक्षात प्रभू रामाला पाहिलं, एकीनं भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. पण या दोघींपेक्षा नशीबवान कोण आहे माहित आहे? या दोघींपेक्षाही नशीबवान मला इंद्रायणी वाटते. इंद्रायणीनं पाहिलं कुणाला? जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. केवढं मोठं मन आहे. एवढं मोठं मन असणाऱ्या निरागस अशा माऊलींना इंद्रायणीनं पाहिलं. तालीम नाही, काय नाही, आणि तयारी कशी करायची? 10 बाय 10च्या आखाड्यापेक्षा रान काय वाईट नाही.
सराव आणि सामना याच्यामध्ये कधी पण फरक असता का म्हणे. तर काय बी सांगा वसतात, आपण आहे तयार. तू चल म्हणा, तू चल रगता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केसरी रविवार 9 मे दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज HD वर. घर से दूर ये मेरी फैमिली घर के पास ले जा रही है. गले लगा के यारों को कह दो ना यूं ही एक बार, मैकडॉवेल्ड्स नंबर 1 सोडा कह दो तू मेरा नंबर 1 यार. नाम क्या है इसका? नवाब. एक दिन आपका बंबई पहचानेगा अपन को. नवाब ना किसी की दोस्ती भूलता है ना दुश्मनी भूलने देता है. आज से बंबई तेरा हुआ नवाब, तू इस जंगल का राजा. साला बम्बई अपन की मस्तान भाई ने नवाब को दे दी. बॉलीवुड अपन का मस्तान भाई ने नवाब को दे दिया. वो लैला अपन की मस्तान भाई ने वो भी नवाब को दे दी. अभी तेरे को मालूम पड़ेगा असली मोहब्बत का कीमत. श्री रामाचं ज्याला वरदान आहे, गदा ज्यांची शान आहे, बजरंग बली अशी ज्यांची ओळख आहे, तेच संकट मोचन हनुमान आहे. मन मंदिरात गजर भक्तीचा झी टॉकीज HD वर. ही ज्ञानेश्वरी आणि त्याचे करते धरते ज्ञानोबा त्यांचं निरागस जगणं लोकांपर्यंत पोहोचावं, त्यासाठी खरं तर हा 8 तास आहे. म्हणून या ज्ञानोबांच्या चरित्राची सुरुवात आपण गणराजाला वंदन करूयात. श्री गणेशाला सांगूयात की या कथेला तूही उपस्थित राहा आणि त्याला वंदन करून या चरित्राला सुरुवात करूयात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. पाहावी पुराणी व्यासाची. पाहावी पुराणी व्यासाची. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. रूप गणेशाचे. रूप गणेशाचे. तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचं उगमस्थान सुद्धा साक्षात गणेश आहे. त्या गणेशाला आपण वंदन केलं. कथेला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्या सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे की मुळातच संत चरित्रानं आपल्याला जगणं शिकवलं. आपण माणूस म्हणून जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. आपल्याला परमेश्वरानं डोळे दिले, आपल्याला पाहता येतं. परमेश्वरानं कान दिले, आपल्याला ऐकता येतं. परमेश्वरानं आपल्याला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. जगात मला वाटत नाही
की माणसा एवढे उपकार अन्य कोणावरती परमेश्वरानं केले असतील. इतर प्राण्यांना त्यांचं दुःख व्यक्त करता येत नाही, इतर प्राण्यांना त्यांचा आनंद व्यक्त करता येत नाही, मुळात त्यांना व्यक्त होता येत नाही. भगवंतानं आपल्याला व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली. हे व्यक्त होणं काय? तुम्ही पहा, हायवेनं जात असताना एखादं तरी कुत्र रस्त्यावरती ऍक्सिडेंट मध्ये गाडी खाली कुठेतरी जीव गमावून बसतं. त्याच्या पिलांना पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करता येते का? आमच्या आईची काही चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही. मी पाहतो धाब्यावरती कोंबड्या वाहून नेल्या जातात. त्या कशा नेल्या जातात आपण कधी पाहिलंय? त्या गाडीला अशी काठी बांधलेली असते, त्या काठीला त्या बांधलेल्या असतात, त्यांच्या तोंडातून फेस बाहेर पडत असतो. त्यांना कदाचित म्हणायचं असेल की आता जायचंय, मरायचंयच, पण निदान शेवटचा प्रवास तरी नीट होऊ देत. पण ती भावना व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही, भांडता येत नाही. आपल्याला किती संधी दिली आहे भगवंतानं? सांगायची संधी दिलीये, भांडायची संधी दिलीये, व्यक्त होण्याची संधी दिलीये. व्यक्त होणं, सांगणं, या संधीचा आपण किती लाभ घेतो मला माहित नाही, पण भांडण्याची जी संधी दिली आहे ना, त्याचा लाभ मात्र आपण अजिबात सोडत नाही. सगळ्यात जास्त भांडणं कुठं होतात? बसमध्ये, जागेवरून. किती वेळाचा प्रवास आहे हो हा, इथे पण जागेवरून भांडणं होतात. मागे बसायचं की पुढे बसायचं? आपल्याला दाखवून दिलंय निसर्गानं, तुम्ही क्षणभंगूर आहात, तुमचं जगणं क्षणभंगूर आहे. हा प्रवास थोड्या वेळाचा आहे. या थोड्या वेळात कसं जगावं हे साधू संतांकडनं शिकावं. प्रवास किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, तो प्रवास किती सुंदर आहे हे महत्वाचं आहे. शरयू नदी किती मोठं पात्र आहे शरयूचं, मोठा प्रवास आहे शरयूचा. शरयूचं भाग्य, शरयूनं प्रभू रामचंद्रांना पाहिलं. यमुनेचं पात्रही मोठं आहे, यमुनेचंही भाग्य. यमुनेनं कोणाला पाहिलं? भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. यमुना आणि शरयू दोघीही नशीबवान आहेत. पात्र मोठं आहे, प्रवास मोठा आहे. एकीनं साक्षात प्रभू रामाला पाहिलं, एकीनं भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. पण या दोघींपेक्षा नशीबवान कोण आहे माहित आहे? या दोघींपेक्षाही नशीबवान मला इंद्रायणी वाटते. इंद्रायणी शरयू इतकी मोठी आहे का? यमुने इतकं पात्र मोठं आहे का? अहो, लोणावळ्याजवळ डोंगरात उगम पावते आणि पुढं निरेजवळ जाऊन भीमेला मिळते. एवढासा तर इंद्रायणीचा प्रवास. पण एवढ्याशा प्रवासात इंद्रायणीनं कुणाला पाहिलं? इंद्रायणीनं पाहिलं वैराग्य काय हे नुसतं सांगण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो नाहीत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. जगणं किती समृद्ध असू शकतं, वैराग्य जगता कसं, जगायचं कसं, हे सांगण्यासाठी आमचा जन्म आहे. वेदांना तुम्ही फक्त डोक्यावर घेऊन मिरवलात, पण वेदांचा अर्थ आम्हाला ठाऊक आहे हे सांगणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांना इंद्रायणीनं पाहिलं. इंद्रायणीनं पाहिलं कुणाला? जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. केवढं मोठं मन आहे. एवढं मोठं मन असणाऱ्या निरागस अशा माऊलींना इंद्रायणीनं पाहिलं. किती नशीबवान आहे हो इंद्रायणी. मग किती जगलात हे महत्वाचं की कसं जगलात हे महत्वाचं? कसं जगलात हे महत्वाचं. ज्ञानोबा फार मोठं आयुष्य नाही मिळालं हो माऊलींना. थोडं जगले, थोडं जगले, पण गोड जगले. किती गोड. हे जगावं कसं हे पुढच्या पिढीला जर कळायचं असेल ना, त्यासाठी
संत चरित्र ऐकावं, वाचावं, इतरांना सांगावं. मगाशी बोलताना म्हणाले, संयोजकांनी सांगितलं की वारकरी संप्रदायात जे जे असतील त्यांना उद्या यायला सांगा. मी म्हणेल अहो त्यांनी तर वाचलेच की, त्यांनी तर ऐकलेच की. जे अजून इकडे फिरकले नाहीत ना त्यांना बोलवा. पदर घेऊन तुम्ही बसलायतच की ऐकायला, पण ज्यांचा पदर अजून डोक्यावर गेलेला नाही त्यांनाही बोलवा. जीन्स टी शर्ट मध्ये फिरणारी पोरं आली पाहिजेत, बसली पाहिजेत कीर्तनाला. 15-16 वर्षाची 20-22शीतली कॉलेजची पोरं पोरी आली पाहिजेत. त्यांना कळालं पाहिजे ज्ञानोबा काय जगले, त्यांना कळायला हवं तुकोबा काय जगले. उद्या येताना त्यांना घेऊन या. त्यांना त्यांच्या भाषेत सांगावं लागेल. व्हॉट्सअपचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. एका सेकंदात तुम्ही जगात कुठेही संपर्क करता. आता त्या पोरांना सांगावं लागेल ज्ञानोबा तुकोबा काय. खर तर त्यांनी ऐकण्याची गरज आहे. जगणं समृद्ध व्हावं ते कसं करावं यासाठी ज्ञानोबा तुकोबा घराघरात पोहोचले पाहिजेत. म्हणून खरं तर ही कथा आहे. मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे. गेल्या 4-5 महिन्यामध्ये आपण जगणं शिकला असाल, किमान पाहिलं असेल की अरे काल परवा फेसबुक वरती वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फोटो आलता. आज तर व्हॉट्सअपला RIP, भावपूर्ण श्रद्धांजली. गेले कुठे? नाही म्हणे कोरोना झालता. अंत्यविधीला बोलवलं नाही म्हणे, ते कॉर्पोरेशन वाल्यांनीच केला, मुलांना पण येऊ दिलं नाही. तुम्ही शस्त्र तयार कराल, एकमेकावरती शस्त्र उचलाल, एकमेकावरती अधिराज्य गाजवायचा प्रयत्न कराल, कुणाला तरी गुलाम करायचा प्रयत्न कराल. पण निसर्गाची ताकद अशी आहे, एक विषाणू दिसला का कुणाला आतापर्यंत कोरोना, पण कळला की नाही. तालीम नाही, वस्ताद नाही, कसं होणार गाड्या आपल्या. युद्ध जिंकायला फक्त तलवारी चांगल्या असून चालत नाही, तलवार घट्ट धरायला मनगड पण तेवढी मजबूत लागते. मनगड बनव मग तलवार धर. वस्ताद मिळाला आपल्याला. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केसरी रविवार 9 मे झी टॉकीज HD वर. When it comes to new roles, home is where it all begins. IKEA, make every day brighter. नाम क्या इसका? नवाब. एक दिन आपका बंबई पहचानेगा अपन को. नवाब ना किसी की दोस्ती भूलता है, ना दुश्मनी भूलने देता है. आज से बंबई तेरा हुआ नवाब, तू इस जंगल का राजा. साला बंबई अपन की मस्तान भाई ने नवाब को दे दी. बॉलीवुड अपन का मस्तान भाई ने नवाब को दे दिया. वो लैला अपन की मस्तान भाई ने वो भी नवाब को दे दी. अभी तेरे को मालूम पड़ेगा असली मोहब्बत का कीमत. श्री रामाचं ज्याला वरदान आहे, गदा ज्यांची शान आहे, बजरंग बली अशी ज्यांची ओळख आहे, तेच संकट मोचन हनुमान आहे. मन मंदिरात गजर भक्तीचा झी टॉकीज HD वर. आपण कोणत्या घमेंडीत आहोत, आपण कुठल्या अहंकारात आहोत. या जगावर सत्ता चालवणारा जो आहे त्याच्या दृष्टीनं आपण कठपुतली आहोत. पण माणसाला हे कळायला अजून किती वर्ष लागणार आहेत कुणास ठाऊक. तुम्हाला मी थोडक्यात प्रवास सांगतो माणसाचा, मग तुम्हाला कळेल आपण किती पाण्यात आहोत. या अवस्थेला जे आपण आलोय ना आत्ता, म्हणजे मी बोलतोय तुम्ही ऐकताय, या अवस्थेला यायला माणसाला कोट्यावधी वर्ष लागली. साधं ताट उभं राहून चालायला 4 कोटी वर्ष लागली माणसाला. आपण म्हणतो की जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे माणूस, पण प्रवास इतका सोपा नाहीये. इथपर्यंत यायला कोट्यावधी वर्ष लागलीत. माकडापासून माणूस होण्याची प्रक्रिया 4 कोटी वर्षांची आहे. ताट उभं राहून चालायला पुढची 3 लाख वर्ष लागली. भाषा, लिखाण हे तर फार पुढचं आहे. साधा धातूचा शोध लागायला माणसाला 50,000 वर्ष लागली. आणि हे मी मनानं सांगत नाहीये, साने गुरुजींनी अनुवादित केलेलं एक पुस्तक आहे, मानवजातीचा इतिहास. तांब्याचा शोध लागायला 5,000 वर्ष लागली. दगड शोधला, दगडाला आकार दिला, दगडाची शस्त्र बनवली.
डायनामाइटचा शोध लागला, स्फोटकांचा शोध लागला, विमानं तयार केली, पाणबुड्या तयार केल्या. आणि ज्या दिवशी माणसाला कळालं की एखादं शस्त्र हातात उचलता येतं आणि फेकता येतं, महाराज त्या दिवशीपासून माणूस फक्त फेकायचाच विचार करायला लागला. उचलून फेकता येतंय का? आणि ज्या दिवशी माणसानं शस्त्र बनवली त्या दिवशी कुणावरती अधिराज्य गाजवता येईल का, कुणावरती सत्ता निर्माण करता येईल का, कुणाला गुलाम बनवता येईल का, याचा माणूस विचार करायला लागला. आणि अक्षरशः कितीतरी वेळा माणसानं प्रचंड प्रगती केली आणि पुन्हा खाली पडला, केवळ आणि केवळ कुणावर तरी सत्ता गाजवण्याच्या लोभापोटी. अरे पण आमच्या साधू संतांना कळालं की अरे आपला जन्म हा कुणासाठी सत्ता गाजवण्यासाठी नाहीये. आपण बसचं तिकीट काढलंय, तिकीट संपलं की उतरावं लागणार आहे याची जाणीव माणसाला होत नव्हती. ही जाणीव जर माणसाला अगोदर झाली असती तर या अवस्थेपर्यंत येण्यासाठी काही शेकडो वर्षात माणूस इथपर्यंत आला असता. पण दुर्दैव माणसाला ते कळालं नाही. ही संकट वगैरे आज नाही आलेली. तुमच्या माझ्या पिढीनं कोरोना सारखं संकट मला वाटतं पहिल्यांदा पाहिलं, बरोबर? माझ्या पिढीनं तरी असं 3 महिने एका जागेवर घरात बसणं पहिल्यांदा पाहिलं. तुमच्या पिढीत सुद्धा असा प्रकारचा रोग कधी आलेला नसेल. पण महाराज हे नवं नाहीये, हे फार जुनं आहे. निसर्गानं वेळोवेळी माणसाला त्याची किंमत दाखवून दिली, पण माणसाला कळालं नाही हो. 1350 मध्ये युरोपमध्ये प्लेगची साथ आली होती. कधी? 1350. आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये 1/3 लोक मृत्युमुखी पडली लोकसंख्येच्या. त्यानंतर 15व्या शतकामध्ये अमेरिकन वसाहतींमध्ये अशीच साथीच्या रोगांची साथ आली. 20 ते 40% लोक मारली गेली. 16व्या शतकामध्ये चीनमध्ये पुन्हा प्लेग आला. आणि माणूस इतका विचित्र प्राणी आहे, तिथं लोक मरत होती चीनमध्ये रोगाने 16व्या शतकात. आणि लुटारू चीनवर आक्रमण करत होते. तिथली मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली. 18व्या शतकामध्ये युरोपवरती नेपोलियननं आक्रमण केलं. नेपोलियन माहित आहे? राजा होता, सगळं जग जिंकायचं ठरवलं होतं. या पृथ्वी तलावावरती एकही असा भूप्रदेश असणार नाही की ज्याच्यावरती नेपोलियनचं राज्य नसेल. तलवार उपसली आणि राज्य जिंकायला निघाला. एक एक प्रदेश संपादित करत शेवटी युरोपवरती चालून गेला. युरोप सुद्धा जिंकलं नेपोलियननं. आणि नेपोलियननं युरोप जिंकल्यानंतर 3 लाख सैन्य घेऊन गेलता. युरोप जिंकलं, सत्ता प्रस्थापित केली, पण किती दिवस? मनगटात रग होती, सैन्यामध्ये ताकद होती, सत्ता प्रस्थापित झाली आणि युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ सुरू झाली. महाराज 3000 सैन्य फक्त उरलं. सगळं सैन्य पिवळ्या तापाच्या साथीत गेलं आणि 3000 सैन्याला घेऊन त्याला पुन्हा मायदेशी परतावं लागलं. भगवंतानं दाखवून दिलं, तुम्ही शस्त्र तयार कराल, एकमेकावरती शस्त्र उचलाल, एकमेकावरती अधिराज्य गाजवायचा प्रयत्न कराल, कुणाला तरी गुलाम करायचा प्रयत्न कराल, पण निसर्गाची ताकद अशी आहे. एक विषाणू दिसला का कुणाला आतापर्यंत कोरोना? पण कळला की नाही? दिसत नाही पण कळला किती? अहो, निसर्गातला एक सूक्ष्म असा विषाणू जो दिसत सुद्धा नाही, त्यानं पळता भुई कमी केली हो माणसाची. नेपोलियननं युरोप जिंकलं, पण एक साधी पिवळ्या तापाची साथ आली, त्याच्या पुढे मात्र सैन्य टिकू शकलं नाही. 1888 ते 1897 आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता. त्याच्यामध्ये हजारो जनावरं मृत्युमुखी पडली.
शेतकऱ्यांना शेती करता येईना, व्यापाऱ्यांना जनावरं नसल्यामुळं वाहतूक करता येईना. माणसाला कळालं जनावरांची किंमत सुद्धा किती मोठी आहे. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे सगळं की कोरोना हे निमित्त आहे मित्रांनो. ती चिंतेची बाब असेल पण त्याच्याही पुढे जाऊन ती चिंतनाची बाब आहे. चिंतन व्हावं, निसर्गाच्या संबंधानं चिंतन व्हायला हवं. निसर्ग काय हे समजायला हवं. ज्ञानोबांच्या तुकोबांच्या चरित्रातून, ज्ञानोबा तुकोबांच्या साहित्यातून, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतून, तुकोबांच्या गाथेतून आणि समस्त साधू संतांच्या जीवनातून आपल्याला निसर्गाचा बोध घेता यायला हवा. किती जपावं निसर्गाला. अहो गाडगे बाबा एका ठिकाणी कीर्तनाला गेले. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर आता पुढच्या गावी जायचं म्हणून तिथे एक गृहस्थ होते. ते म्हणले, बाबा हे असं पायपाय जाण्यापेक्षा बैलगाडी झुपतो, बैलगाडीत सोडतो तुम्हाला. महाराजांना वाटलं चला पुढच्या गावाला जायचंय, जरा लवकर जाऊ, कीर्तन जरा लवकर सुरू करता येईल. म्हणून महाराज म्हटले, कुठे आहे तुझी बैल, आण बरं बैलगाडी. ते गृहस्थ बैलगाडीला झुपली आणि बैलगाडी घेऊन महाराजांच्या समोर आले. महाराजांनी बैलांकडे बघितलं. बैलांची पोटं पार खपाटीला गेली होती. खपाटीला गेलेली पोटं बैलांची बघितली. महाराज बैलगाडीत बसले नाही. त्या बैलांच्या मालकाकडे गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले, तुझ्यात तर लय रगात दिसून राहिलं बापा. तुझ्यात एवढं रगत आहे तर मग बैलांमध्ये काहून नाही, बैलांना जरा जपत जावा. खाली उतरले आणि पायी पायी पुढच्या गावाला निघून गेले. किती किती ममत्व, किती मार्दव, किती प्रेम. आणि कुणाविषयी हो, एका जनावराविषयी. अरे माणसानं तर माणसावर प्रेम करावं पण या निसर्गातल्या प्रत्येक घटकावर प्रेम करावं. हे साधू संतांकडून पाहायला मिळालं. साधू संतांना कळालं की निसर्गाशी जुळवून आपल्याला जगता यायला हवं. आणि आज कोरोनाच्या निमित्तानं आपल्याला निसर्गाशी जुळवून घेण्याची संधी भगवंतानं दिली आहे. ते जुळवून घ्यावं लागेल. आपले पाय जमिनीवर नाहीत. पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर. पण आपल्याला खटोड साहेब आमच्याकडं पुण्याला सनबाथ 10,000 रुपये देऊन, सनबाथ म्हणजे काय, उन्हात जाऊन आंघोळ करायची. आंघोळ करायची म्हणजे पाणी नाही घ्यायचं. सूर्याची किरण अंगावर पडली त्याला सनबाथ म्हणतात. आमचा सूर्याच्या किरणांशी संबंधच उरला नाही. सनबाथ साठी पैसे मोजावे लागतात. इकडे 10 लाखाचा बेड बनवून घेतलाय झोपायला. लोक जमिनीवर झोपण्यासाठी पैसे देऊन जातात. सारवलेल्या जमिनीवर झोपा, जमिनीशी तुमचा संबंध येईल. कुठे घेऊन चाललोय आम्ही या जगाला. म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे, निसर्गाशी नाळ जुळून घेता येईल का हे आपण साधू संतांकडनं शिकावं. अहो तुकोबा राय, ज्ञानोबा काय म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मैत्र जीवांचे किती सुंदर शब्द वापरला. बरं मैत्र जीवांचे आणि कुणाशी, फक्त माणसानं माणसाशी मैत्रीने वागावं असं नव्हे. इथल्या प्रत्येक जीवासोबत तुमचा मैत्रीचा भाव असला पाहिजे. रस्ता सुधारला पण माणसाचं चालणं सुधारलं नाही. पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध मात्र निर्माण होऊ शकले नाही. कॉलेजात जाऊन शिकायचं शिक, नाही तर सरळ पोलिसात भरती हो. बा काय करतो तुझा गवळी आहे. कशाला काय तुला कुस्ती तू? एका महिन्याचा पेलवानाचा खर्च किती आहे माहिती तुला? परवडेल तुला? कुठनं आले डोंबारी काय माहित. परत कधीच कुस्तीच्या कड्यात पाव टाकणार नाही. यशाबत वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केसरी रविवार 9 मे दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज HD वर. अब जी बन गया है और भी फायदेमंद.
क्योंकि हम लाए हैं QR स्कैनर सरप्राइज। आपके फेवरेट जी शो के दौरान जब भी आपके टीवी स्क्रीन पर कोई QR कोड दिखाई दे तो उसे तुरंत अपने फोन से स्कैन कीजिए और पाइए स्पेशल ऑफर्स, प्रोडक्ट इंफॉर्मेशन, डिस्काउंट्स और डील्स भी। तो अब जी देखते वक्त अपने फोन कैमरा से QR कोड स्कैन करना मत भूलिए। लाभ उठाएं QR स्कैनर सरप्राइज का ओनली ऑन जी। श्री रामाचं ज्याला वरदान आहे, गदा ज्यांची शान आहे, बजरंग बली अशी ज्यांची ओळख आहे, तेच संकट मोचन हनुमान आहे। मन मंदिरात गजर भक्तीचा झी टॉकीज HD वर। तुकोबा राय तर काय म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, आम्ही कुणाचे सोयरे आहोत? या वृक्षाशी, इथल्या पाना फुलांशी, इथल्या वेलीशी आमचं सोयरेपणाचं नातं आहे। हे सांगताना तुकोबा राय निसर्गाशी नातं जोडतात। मला वाटतं हे नातं आपल्याला सुद्धा निसर्गाशी जोडता आलं पाहिजे। घराच्या भोवती एखादी परसबाग करता येईल का? लेकीच्या वाढदिवसाला एखादं झाड लावता येईल का? वृक्षवल्ली आपल्या पोरीच्या वाढदिवसाला एक झाड लावायचं। काय म्हणावं तुकाराम महाराजांना? आपण सांगतो आमचा सोयरा एवढा मोठा आहे, आमच्या सोयऱ्याकडे एवढी जमीन आहे, आणि तुकाराम महाराज सोयरा कोणाला म्हणतात? कुणाशी नातं जोडतात? पाना फुलांशी, झाडांशी नातं जोडतात। आपलाच वाद आपल्याशी, आपला वाद आपल्या मनाशी आहे, त्याच्यासाठी एकांत हवा, आणि हा एकांत कुठे मिळणार आहे? पाना फुलांच्या, झाडांच्या संगतीत आपल्याला तो मिळणार आहे। म्हणून माझं सांगणं आहे की कथा ऐकताना नेमकं काय घ्यावं त्या कथेतनं ते शिकलं पाहिजे। आपण ठरवलं पाहिजे की आज घरी गेल्यानंतर एक तरी झाड लावेल, जागा नसेल दारासमोर फुलाचं लावेल, छोटंसं लावेल, कुंडीत एखादं रोपटं लावेल। पोराच्या वाढदिवसाला, पुरीच्या वाढदिवसाला एक झाड लावा आणि त्याच्या कानाला धरून सांगा, नुसतं लाव नाही, वाढव बाबा। लेकराला जसं जपता तसं त्या झाडाला जपा। पोटचं पोरग सांभाळेल की नाही मला माहित नाही, पण हे झाड मात्र प्रचंड कृतज्ञ हो, ते कायम तुम्हाला साथ देईल। शाळेतल्या पोरींनी तर असं लावलं पाहिजे झाडात। लग्न बिग्न झाल्यानंतर सासरी जाल, नवऱ्याला घेऊन कधीतरी परत माहेरी याल, तेव्हा सांगता येईल हे झाड मी लावलंय। आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू झाडं देतात। भगवंतानं, या निसर्गानं आपल्याला फुकट दिलं, त्याची किंमत नाही। त्याची किंमत कधी कळाली? आत्ता कळाली की नाही? ह्याला फोन करा, त्याला फोन करा, साहेब ऑक्सिजन नाही, साहेब व्हेंटिलेटर नाही, साहेब ॲम्ब्युलन्स नाही, साहेब कार्डियक ॲम्ब्युलन्स मिळेल का? साहेब फोन करा, हॉस्पिटलला बेड नाही। हजारो रुपये जेव्हा त्या ऑक्सिजनच्या एका सिलेंडरसाठी मोजावे लागले, तेव्हा कळालं अरे हे भगवंतानं फुकट दिलतं। या झाडांपासून हे आयुष्यभर मिळत होतं। तुकोबरायांना कळालं, ज्ञानोबांना कळालं, अरे यात राम आहे। आम्ही निसर्गाकडून एवढं उरबडून घेतलं। पक्षी ही सुस्वरे आळवीती, पक्ष्यांचा किलबिलाट आता कानावर तरी पडतो का? चिमणी पाहायला मिळत नाही साहेब शहरात। दारात दाणे टाकले तर चिमण्या यायच्या, आई लवकर त्यांना हाकलत सुद्धा नव्हती, जाऊ दे 4 दाणे खाऊ दे मग बघू। तुकाराम महाराजांना एकदा काम मिळालं होतं, शेत राखायचं। शेत राखणाऱ्याला वाटलं चला, ऐकलं असेल समाधान महाराजांनी सांगितलं असेल, आणि काय केलं तुकोबारायांनी? पक्षी आल्यावर बसा बाबांनो खा। तुकाराम महाराज पायी चालायला लागले आणि त्यांच्या पावलांच्या आवाजाने जर दाण्यांवरून पक्षी उठले तर तुकोबारायांना वाईट वाटायचे, ए देवा मी एवढा वाईट आहे?
की मी जवळ आल्यानंतर अरे कामच दिलंय पक्षी हाकलायचं. तुकोबारायांना वाटायचं माझ्या पावलांनी पक्षी उडून जातात. देवा मी एवढा वाईट, किती नातं जोडलं हो निसर्गासोबत, किती जुळून घेतलं. माहित आहे यात राम आहे. आपण राम कशात शोधला? मोठमोठ्या इमारतींमध्ये. आणि सुख हरून बसलो. भौतिक प्रगतीच्या मागे धावता धावता सुख, शांती, समाधान कधी दूर निघून गेलं कळलंच नाही हो. याचा अर्थ मी प्रगतीच्या विरोधात आहे असं नाही, विकासाच्या विरोधात आहे असं नाही, डेव्हलपमेंटच्या विरोधात आहे असं नाही. झाली पाहिजे, पण कशी? निसर्गाच्या अधीन राहून, त्याची छेडछाड न करता, त्याला न दुखावता. निसर्गाला दुखावून त्याची छेडछाड करून जर आम्ही आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर तो तात्पुरता आहे, तो संपणार आहे. प्रगती किती केली हो आपण? प्रचंड प्रगती केली. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. 50 ला गणराज्यांची स्थापना झाली. 56 ला राज्यांची विभागणी झाली. 62 ला भारतावरती आक्रमण आलं. ते आक्रमण भारतानं परतावून लावलं. 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 72 मध्ये तुमचं घाशीराम कोतवाल नाटक आलं. 79 मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी ध्येय धोरण आखली. 82 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला. 89 मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता येईल का याच्यासाठी प्रयत्न झाले. 91-93 ला आपण व्यापारीकरण स्वीकारलं. 95 ला आपण गॅट करार स्वीकारला. 2000 पर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाप झाला. 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला. 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली. 2015-16 पर्यंत आमचं यान मंगळावरती जाईल का यासाठी प्रयत्न सुरू झाले. 2020-21 प्रत्येकाच्या हातात एक नाही, आता 2-2 मोबाईल आलेत. प्रत्येकाच्या दारासमोर एक नाही, 2 गाड्या आल्यात. प्रत्येकाला आता एक नाही, 2 घरं, 4 घरं, 5 घरं अपेक्षित आहेत. कारण घरात 4 लोकांचं पटेनासं झालं. प्रगती म्हणजे काय? मोबाईल हातात आला, प्रगती झाली खरं आहे, पण माणसाचं बोलणं सुधारलं नाही. त्याचं काय? हातात मोबाईल आहे पण बोलावं कसं हे समजत नाही. किती वेळ बोलावं, कुठे बोलावं, कोणाशी बोलावं, कसं बोलावं हे समजत नाही. रस्ते सुधारले. तुमच्या काळात रस्ते कसे होते? नीट चालता, गाडी नीट, बैलगाडी सुद्धा नीट चालत. आता रस्ते कसे आहेत? सिमेंटचा रस्ता आलाय गावागावात. रस्ता सिमेंटचा झाला हो, पण माणसाचं चालणं सुधारलं का? आजही गावात संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही का? ते तुमचं तुम्ही ठरवा. रस्ता सुधारला पण माणसाचं चालणं सुधारलं नाही. पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध मात्र निर्माण होऊ शकले नाही. व्हॉट इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट? शाश्वत विकास नेमकं कशाला म्हणायचं? 10 लाखाचा बेड बनवून घेतलाय झोपायला, पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चला. याला शाश्वत विकास म्हणता येईल का? 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, पण डॉक्टरनं सांगितलंय चमचाभर पण खाऊ नका, आता शुगर वाढली आहे. याला शाश्वत विकास म्हणता येईल का? तुमच्याकडे लाखो रुपये आहेत, पण आरोग्य तुम्हाला मेडिकलमध्ये विकत मिळेल का? तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे गेलात, हे 10 लाख रुपये, पण माझं आरोग्य मला परत करा. हा ट्रीटमेंट करतील, पण आरोग्य विकत मिळेल का? आरोग्य विकत मिळत नाही. तुमचं आरोग्य चांगलं आहे, पण तुकोबारायांनी सांगितलं आमचा वाद आमच्याशी, तुम्ही मनाने अस्वस्थ आहात, तुमचं मन थाऱ्यावर नाही. जी शांतता तुम्हाला अपेक्षित आहे, जी पाना फुलांमध्ये मिळेल, आकाशाचा मंडप घालून पृथ्वीचं आसन करून तुम्ही बसलेला आहात, पक्षी छान सूर आळवीत आहेत, तिथे जे एकांतामध्ये जी शांती मिळेल, ते समाधान तुम्ही हरून बसलेला आहात. तुम्ही कुठल्या विकासाच्या गप्पा मारत आहात? तुम्हाला कुठल्या प्रकारचा आनंद अपेक्षित आहे? भूताननं मधल्या काळामध्ये समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. आपण आपली ग्रोथ मोजतो, GDP, आपलं दरडोई उत्पन्न मोजतो,
मोजण्याची अनेक एककं उपलब्ध आहेत. ब्लड प्रेशर मोजता येतं, शुगर मोजता येते, वजन मोजता येतं. पण तुमच्या मनात चाललेले जे हिंदोळे, जी अस्वस्थता आहे, ती मोजण्याचं कोणतंही एकक अजून उपलब्ध नाही. आणि भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत मॉल नाहीत, चकचकीत रस्ते नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत, आम्ही आनंदी आहोत. कथेचा पूर्वार्ध उत्तम झाला. गदी माडगुळकरांनी लिहिलेल्या फार सुंदर ओळी आहेत. उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई. ज्ञानाचा उजेड आपल्या सगळ्यांना दाखवणारे, प्रकाशमान करणारे अर्थात संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय, ज्ञानेश्वर माऊली. कथेचा उत्तरार्ध आता काही वेळातच जाणून घेणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मध्ये. पूर्वार्धात मात्र इथेच थांबते. जय जय रामकृष्ण हरी.